क्रमांक आला होता असा हा ऋतिक, याचा सत्कार करतील बाळाशेठ सातनाक श्रीवर्धन यांच्या शुभ हस्ते ऋतिकचा या ठिकाणी आम्ही यथोचित मान सन्मान करीत आहोत. दिल्ली येथे धावण्याच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये हा एक गुणी खेळाडू 100 मीटर या स्पर्धेमध्ये पहिला आला होता. हा ऋतिक, हा आदगाव येथील ऋतिक, या आपल्या मातीमध्ये ज्यांनी जन्म घेऊन या मातीचे ऋण फेडलेत दिल्लीमध्ये जाऊन, असा हा ऋतिक, याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. त्यानंतर सुदर्शन पाकड, हाही आदगावचा आहे सुदर्शन पाकड, आणि ह्याने सुद्धा दिल्ली येथे अतिशय सुंदर अशी कामगिरी केलेली आहे. आणि याचा सुद्धा सुदर्शन पाकड याने 10 किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अतिशय सुंदर अशी कामगिरी केलेली आहे सुदर्शनने. अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आपल्या समाजाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कृष्णकांतजी पियनकर यांच्या शुभ हस्ते या गुणवंत खेळाडूचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. आजच्या युवा पिढीसाठी एक आदर्शाचं असं काम केलेलं आहे या सुदर्शन पाकडने. 10 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दिल्ली येथे पटकवलेला असा हा सुदर्शन पाकड आदगाव यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. आलंय. यानंतर सोहम चांदोरकर, साखळे साहेबांना विनंती करेन की आपण सोहम चांदोरकर याचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सोहमने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. दिल्ली येथे जाऊन त्याने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. असा हा सोहम चांदोरकर, हा बोर्ली पंचायत येथील आहे. आणि हे तिन्ही गुणवंत खेळाडू हे आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील आहेत. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. सोहम चांदोरकर याचा या ठिकाणी कृष्णकांतजी साखळे साहेब यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान होत आहे. या तिन्ही गुणवंत अशा खेळाडूंना पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. कंटिन्यू करा सर. थँक्यू सर. पहिल्या षटक मैदानामध्ये सुरू असताना 8 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये सुजयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि नवगावचा हा युवा खेळाडू चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये. प्रेक्षक म्हणत असलेले चाललंय काय, एक तर कॅचची प्रॅक्टिस म्हणावा तर कोणी क्षेत्ररक्षक कॅच घेत पण नाहीये आणि फलंदाज चेंडू फक्त उडवतायत, झेल दिल्यासारखं करतायत, परंतु चेंडू काय हातात जाईना. मागचे 4 चेंडू सलगपणे वर उडालेत, हवेत गेलेत आणि क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडलेत. एकही झेल कन्वर्ट झालेला नाही. धाव फलकावरती आहे धावा 10. पहिलं षटक सुरू असताना सलामीची जोडी मैदानामध्ये राहिल आणि विशाल. MSC मांदाड. फुलटॉस होता यावेळेस. फलंदाजानेच विचार केला की आता नको वरून मारायला, आपण खालून मारू. 2 धावा इथे मिळत आहेत. 12 धावा धाव फलकावर पहिलं षटक मैदानामध्ये संपेल. सलामीची जोडी मैदानामध्ये राहील विशाल. हॅलो. कुडकी येथील आमचे मित्र फहीम राजपूरकर आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात कोपरा ग्रुपला. असे फहीम राजपूरकर, आपण कुठे असाल कृपया व्यासपीठाकडे या. फहीम राजपूरकर. तसेच आमचे शरीफ राजपूरकर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही फलंदाज पहिल्या षटकामध्ये खेळपट्टीला चिकटून आहेत. कोणत्याही प्रकारे बळी त्यांनी गमावलेला नाही. मात्र धाव फलकावरती आहेत 12 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. गोलंदाज नवगाव संघाचा तृप्तेश. या अगोदरच्या लढतींमध्ये तृप्तेशनं चांगली गोलंदाजी टाकलेली आहे. आज परत एकदा तृप्तेशला या मॅच मध्ये आता जी लेवल आहे, अपोजिट जो संघ आहे तो सुद्धा 2 मॅच जिंकून आलेला आहे आणि त्यामुळे इथे जी बिग फाईट होणार आहे
प्रत्येक संघाला आपलं कौशल्य मात्र दाखवावं लागेल. उजव्याच्या बराचसा बाहेर टाकण्याचा हा प्रयत्न, वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती 13 धावा. सलामीवीर राहिल ऑन स्ट्राइक, विशाल नॉन स्ट्राइक एंडला. MSC मांदाड संघाचे दोन्ही सलामीवीर. तृप्तेशचा हा चेंडू खूप उंच खेळलेला आहे, एलिव्हेशन तर खूप आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. करायचं आहे. याबरोबरच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होईल तिथे. पहिल्या स्लिप मध्ये 1 धाव आणि धाव फलकावरती 20 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज ज्या प्रकारची फलंदाजी करतात, आपण म्हणतो ना जसं काही घोरपडी सारखे खेळपट्टीला चिटकून आहेत, आणि तशीच बॅटिंग त्यांची मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये ओहो, परत एकदा चांगला फटका. फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑनला उडवलाय, तिथे मिळतायत 1 धाव. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 21 धावा. एका बाजूला राहिलनं 1 चौकार 1 षटकार खेळलेला आहे. विशाल 2 डबल 2 सिंगल, 6 धावसंख्येवरती नाबाद आहे. दोन्ही फलंदाज आश्वासकपणे फलंदाजी करतायत. या अगोदरच्या षटकामध्ये चेंडू हवेत उडाले होते, परंतु क्षेत्ररक्षकाच्या जवळपास चेंडू नव्हते, खूप अंतर ठेवून पडले खाली आणि तिथे काही धावा देखील या संघाने या खेळाडूंनी घेतल्या. तब्बल 12 धावा पहिल्या षटकामध्ये. तृप्तेशचा चेंडू, इथे चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक खाली. पहिला फलंदाज बाद, राहिल होतोय बाद आणि MSC मांदाड संघाला बसतोय हा पहिला धक्का. थँक्यू डीजे. पहिला फलंदाज राहिल बाद. तृप्तेशला यश मिळाले आणि 21 धावसंख्येवरती MSC मांदाड संघानं पहिला खेळाडू गमावलेला आहे. तृप्तेश गोलंदाजी मार्कवरती. नवीन फलंदाज दुर्गेशचा दुर्गावतार आम्ही पहिल्या सामन्यामध्ये बघितला होता. जबरदस्त फलंदाजी, जशी तशी ताडमाड उंच, तसे फटके देखील उंच खेळतो. याबरोबर फुलटॉस चेंडू, फ्लिकचा हा फटका, थोडेसे अक्रॉस द बॅट खेळला, मिड विकेटला 1 धाव. धावफलक पुढे पोहोचेल 22. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये MSC मांदाड. कोकणातील सगळे हे काटक खेळाडू आहेत. खर तर आजचा दिवस हा अत्यंत खास आहे. 4 फेब्रुवारी 1670 रोजी एक मोठं युद्ध खेळलं गेलं होतं आणि याच कोकणातीलच, अर्थात आपल्याच परिसरातील उंबरठ गावचा एक शिलेदार, मराठ्यांचा सेनापती त्या युद्धामध्ये कामी आला आणि इतिहासामध्ये अजरामर झाला. तानाजी आपल्या डोळ्यासमोर येईल आणि या शुभ दिनी आम्ही तानाजी मालुसरेंना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या या स्मृती दिनी. हॅलो, या ठिकाणी सूरजजी मांजरेकर यांचा मी यथोचित मान सन्मान करत आहोत. आदित्य शिरवटकर यांना विनंती करेन, सूरज मांजरेकर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. दिघी विभागचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत ते सूरज मांजरेकर. हॅलो, आमचे स्टँड आहेत, विनय शिरवटकर, मेहर 11 टेम्पल हे स्टँड आहे. तिकडे कोणतरी पाय बाउंड्री मध्ये उभा बसलेला आहे, तिकडे पाय बाउंड्री मध्ये आहे, कृपया आतमध्ये जा पाय. दोन फलंदाज बाद होत आहेत आणि बाद होणारा फलंदाज यावेळेस विशाल. 2 गडी बाद, 23 धावा.
MSC मांदाड या संघाच्या. धावा मिळाल्या होत्या, गडी बाद नव्हता झाला. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 11 धावा, एक गडी तिथे गमावला. तिसऱ्या षटकामध्ये देखील इथे यश मिळतंय, मात्र पुढचा चेंडू दुर्गेशचा हा दिमागदार षटकार. डीजे धावफलकावरती आहेत 29 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये MSC मांदाड, तर दुर्गेशचा एक षटकार आत्ताच आपण बघितलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती जयेश. पहिल्या चेंडूवरती यश मिळाल्यानंतर जयेशच्या पुढच्या चेंडूवरती षटकार. याबरोबर परत एकदा पोझिशन मध्ये होता, परंतु लिफ्ट करता आला नाही. चेंडू थोडासा खरा फटका आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तयार आहे. एक धाव इथून येते आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये MSC मांदाड. पराक्रमी सेनानी तानाजी मालुसरे यांच्या कार्याचा गौरव निश्चित प्रकारे झाला पाहिजे. अफजल खान मराठ्याच्या साम्राज्यावरती चालून आला असताना तानाजी मालुसरे यांनी दाखवलेला पराक्रम निश्चित विसरता येणार नाही. याच बरोबर हा चेंडू स्क्वेअर लेगला 4 धावा. आहे 34 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना. याबरोबरच आपण बघतोय मिड विकेटला लॉंग ऑनला चेंडू आहे. एक धाव तिथे अपेक्षित आहे. फलंदाज जुनेद आणि दुर्गेश ही जोडी मैदानामध्ये खेळते. एका धावेबरोबरच धावफलकावरती 35 धावांची नोंद आहे. उमरट आणि परिसरामध्ये ज्यावेळेस गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सुळसुळाट झाला होता, सामान्य जनता त्रस्त झाली होती, त्यावेळेस शिवरायांनीच तानाजी मालुसरेंना जबाबदारी सोपवली होती आणि तिथे त्या गुंडांचा बंदोबस्त तानाजी मालुसरेंनी केला. अगदी आपलेपणाने जनमानसामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आणि त्यासाठीच ते आपल्या मामाच्या गावात येऊन स्थायिक झाले होते. अशा या पराक्रमी वीर पुरुषानं कोंढाणा किल्ल्यावरती गाजवलेला पराक्रमाला आज काही वर्ष होत आहेत. निश्चित प्रकारे आजचा दिवस त्या दृष्टीने खास आहे आणि या महापराक्रमी योद्ध्याला आपण त्रिवार अभिवादन करू. धावफलकावरती 36 धावा षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. तानाजी दी अनसंग वॉरियर हा चित्रपट तुम्ही बघितला असेल. तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावरती आधारित तो चित्रपट आहे. तानाजी हा मराठी सिनेमा 1952 साली देखील एक चित्रपट आपण पाहिला होता. मराठी सिनेसृष्टीमध्ये आलेला चित्रपट. अशा अनेक गौरव गाथा तानाजी मालुसरेंच्या वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या समोर आलेले आहेत. परंतु इतिहासामध्ये एक स्फूर्तिस्थान, एक चेतना स्रोत म्हणून निश्चित तानाजी मालुसरेंकडे बघितलं जातं आणि आज त्यांचा स्मृती दिन आहे. धावफलकावरती 36 धावा. याबरोबरच लोअर फुल टॉस चेंडू खेळला तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवतोय आणि इथे 37 धावा. गोलंदाज मात्र 15 वर्षाचा हा खेळाडू आहे सुजल. कमी वयामध्ये देखील अचाट काम करता येतं आणि सुजल हे काम दाखवतोय. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ओ हो हो हो, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर होता. काय खतरनाक चेंडू आणि इथे सुजलला मिळालं यश.
फलंदाज होईल बाद, धक्का बसेल तिसरा, सुजलला मिळतं यश. आज सुजलचं निश्चित नवगावच्या संघामधून तो खेळतोय, मात्र शेवटचं शतक डेथ ओव्हर साठी त्याला खास आक्रमणावरती आणलं. सलग तिसऱ्या मॅच मध्ये आम्ही बघतोय सुजलला शेवटचं षटक तो टाकतोय आणि विशेष म्हणजे कन्सिस्टन्सी यॉर्कर तो टाकतोय. मागच्या षटकामध्ये देखील आपण तेच पाहिलं होतं, या षटकामध्ये देखील यॉर्कर वरती त्याने उडवला त्रिफळा. हॅलो, इक्बाल नाईक यांच्याकडून कोपरसाठी 200 रुपयाची देणगी आलेली, धन्यवाद. 37 धावा धावफलकावरती आहेत. वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरती टीका लिहिली, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला प्राकृत भाषेमध्ये. हे एक अचाट ज्ञानाचं ते दर्शन होतं. वयाच्या 17व्या वर्षी अहिल्यादेवीने राज्यकारभाराची सूत्र हातात घेतली होती. कमी वयामध्ये असे अनेक महापुरुष आहेत, अनेक अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी कमी वयामध्येच आपलं कौशल्य, आपली प्रतिभा दाखवलेली आहे. या मैदानामध्ये तुम्ही बघाल याच खेळाडूला ज्याचं नाव आहे सुजल. या अगोदरच्या षटकामध्ये आम्ही पाहिलं होतं सुजलला गोलंदाजी करताना तिथे त्याने मात्र 8 धावा देत एक गडी बाद केला होता. या षटकामध्ये देखील सामन्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच यश, मगाच्या सामन्यामध्ये देखील दुसऱ्या चेंडूवरच त्याने यश मिळवलं होतं. परत एकदा यॉर्कर चेंडू, ओहो उजव्याशा थोडासा बाहेर चेंडू होता, हलकस अपील तिथे आहे, पंचांवरती कोणताही परिणाम नाही. चेंडू आपण बघू शकतो, अपील नक्की कोणतं झालं हे समजण्याला मार्ग नव्हता. खर तर चेंडू लोअर फुलटॉस होता आणि तिथे 38 धावा. अशा परिस्थितीमध्ये बॅटची कड जरी घेतली तरी सुद्धा चेंडू बॅटची कड घेतल्यानंतर जमिनीवरती पडणार आहे आणि मग यष्टिरक्षकाकडे जाणार आहे. धावफलकावरती आहेत 38 धावा. परत एकदा यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी सुजल कडून, कन्सिस्टन्सी यॉर्कर. एवढे सलगपणे यॉर्कर टाकणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. वसीम अक्रम अशा प्रकारची यॉर्कर टाकायचा, कन्सिस्टन्सी. पाकिस्तानच्या रस्त्यावरती तो गोलंदाजी करायचा, यॉर्कर टाकायचा. पाकिस्तानमध्ये एक टुर्नामेंट होते, तिथे तो गोलंदाजी करत होता, एका पाठोपाठ एक यॉर्कर टाकत होता. इम्रान खान न बघितलं, अरे हा कोण पोरगा आहे, हा काय यॉर्कर टाकतोय, आणि मग त्याला नॅशनल अकॅडमी मध्ये घेतलं. ओ हो 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 हो, टप्पा चुकला, विस्फोट ठरला, षटकार आम्ही करत होतो आणि एक चेंडू त्याने आपटला आणि त्या चेंडूवरती काय सुंदर फटका बाहेर पडला. षटकार. धावफलकावरती 46 धावा आणि एक डाव इथे संपतोय. 4 षटकांचा खेळ संपला, 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी शिवांश नवगाव संघाला 47 धावांचं आव्हान आहे. हॅलो, या ठिकाणी आणि कोपरला नेहमी सहकार्य करणारे आमचे फहीमभाई राजपूरकर यांचा कोपर आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. दीपेश खेळ यांना विनंती करतो की आपण फहीम राजपूरकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. कोपरावरला आमच्या जिथून आमच्या स्पर्धा चालू झाल्या तिथून आम्हाला फहीम राजपूरकर हे सहकार्य करत असतात. हॅलो, फहीम राजपूरकर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. दीपेश खेऊर यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन फहीम राजपूरकर यांचा यथोचित मान सन्मान झालेला आहे. यानंतर सैफ युसुफ लांडगे ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीज सायकल दिलेली आहे, असे आमचे सैफ युसुफ लांडगे यांचा या ठिकाणी मान सन्मान होईल. नाना पेंडेकर यांना विनंती करतो की आपण सैफ लांडगे यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीज साठी सायकल दिलेली आहे आम्हाला. सैफ लांडगे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. नाना पेंडेकर यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सैफ यांचं
या ठिकाणी यथोचित मान सन्मान झालेला आहे. हॅलो, या ठिकाणी शीतल तोरणकर आणि श्रीराम तोरणकर यांचं आगमन झालेलं आहे. कोपरावच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हॅलो, ज्यांनी या श्रीवर्धन मध्ये कट शिक्षणाधिकारी म्हणून सेवा केली असे आमच्या शीतलजी तोरणकर मॅडम आणि श्रीराम तोरणकर यांचं आमच्या कोपरावच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो. यानंतर शरीफभाई राजपूरकर यांचा कोपरावच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. रजत आढाव्यांना विनंती करतो की आपण शरीफभाई राजपूरकर यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. रजत आढाव यांच्या शुभ हस्ते शरीफभाई यांचा यथोचित मान सन्मान झालेला आहे. सर कंटिन्यू करा. मर्चंट सर. धन्यवाद सर. तो चलिए दोस्तों, मैं यासीन फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर. कश्मकश भरा हुआ ये मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला. ये मैच बहुत ही रोमांचित करने वाला होगा, रोमहर्षक होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं. गेंद फिर से एक बार कमलाकर दादले के स्लॉट में और उसे पहुंचा दिया पार्किंग लॉट में 6 रनों के लिए. इस छक्के की सहायता से रनों की संख्या का आगाज यहां पे किया है कमलाकर दादले ने. अपना खाता खोला और अपनी टीम का भी खाता खोला. पहली 2 गेंदें बिंदी विशाल की जानिब से हमें देखने को मिली थी. कमलाकर दादले जैसे बल्लेबाज के बल्ले को खामोश रख दिया था और सम्मान पूर्वक खेलने पर मजबूर कर दिया था, मगर जैसे ही ओवर पिच गेंद दिखी उस गेंद के ऊपर टूट पड़े. अगली गेंद फिर से एक बार विशाल की. 7-8 कदमों का रनअप राइट आर्म ओवर द विकेट अंपायर की बाई ओर से गेंदबाजी करते हुए. जी हां, फुल टॉस गेंद थी, मगर क्या ये गेंद सीमा रेखा लांघे गया? जी हां, फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर. ये अच्छा था कमलाकर दादले के लिए कि वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं था, वरना आसानी के साथ उस फील्डर की झोली में ये गेंद आ सकती थी. फिर से एक बार तकदीर में कहूंगा या 30 गज का दायरा, इसका भी ये असर हो सकता है. कमलाकर दादले स्पेशलिस्ट है 30 गज के दायरे को तोड़ने के लिए. जिस तरीके से वीरेंद्र सहवाग गेंदबाजों के पर छक पर कच्चे उड़ा देते थे, उस तरह से इस बल्लेबाज की भी मानसिकता, वही एटीट्यूड नजर आता हुआ अक्सर दिखाई देता है. देखिए, मुआयना कर रहे हैं कि कहां पे फील्डिंग सजाई है, किस तरह से यहां पे व्यू रचना लगाई है. देखिए, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन की दिशा में दुर्गेश के रूप में एक फील्डर तैनात. फिर से एक बार विशाल. स्लोवर 1 गेंद और गेंद को हवा में उड़ा दिया और आखिरकार पहले ऐसा लगा था कि ये कैच हो सकता है, मगर ये प्रहार इतना तगड़ा था, जोरदार था कि गेंद सही मायनों में ऐसा सोच रही होगी मेरा किससे पाला पड़ा है. कमलाकर दादले के सामने गेंद भी यहां पे हवा में लहराती हुई चली गई. टाटा बाय बाय करते हुए सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार ये छक्का आता हुआ. 18 रन स्कोरबोर्ड पर, बैक टू बैक 3 छक्के. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल क्यों कहा जाता है. अच्छी गेंद थी इस मरतबा. बैकफुट पर जाकर उसे स्क्वायर कट करने का प्रयास था, मगर फिर से एक बार गेंद बल्ले के तकरीबन स्टिकर पर लगी
और गेंद कवर की दिशा में सीधा फील्डर के हाथों में थी और चतुराई के साथ एक रन लेने का मौका था, उस मौके को ताड़ा और एक रन मुकम्मल करते हुए अंतिम गेंद के ऊपर एक रन पूरा किया और 19 रन स्कोरबोर्ड पर लगा दिए। बहुत ही अच्छी शुरुआत। इनफैक्ट यहां पे 30 गज के दायरे में किस तरह से बल्लेबाजी की जाती है उसका एक उत्तम उदाहरण यहां पे पेश किया है कमलाकर दादले ने। पहली 2 गेंदें बिंदी विशाल पूरी तरीके से सर चढ़कर बोल रहे थे, मगर मैदान का और इस विकेट का, इस मैच का बॉस मैं हूं। फिर से एक बार ये बताते हुए अपने बल्लेबाजी से कमलाकर दादले ने अपने जौहर दिखाए, अपने बल्ले का पानी दिखाया और 3 लगातार छक्के लगाकर अब यहां पे इस मैच के ऊपर एक मजबूत पकड़ प्रस्तावित की है। अब दूसरे गेंदबाज जो दुर्गेश है, यहां पे रनों को सुखाना होगा, बल्लेबाज को यहां पे आउट करना होगा, कुछ हद तक यहां पे विकेट चटकानी होगी, तब जाके यहां पे इस मैच में वापसी हो सकती है। बहुत बड़ी जिम्मेदारी है दुर्गेश के ऊपर और दुर्गेश में वो सलाहियत है, वो काबिलियत है, वो हुनर है कि यहां से अच्छी खासी गेंदबाजी करते हुए मैच में फिर से एक बार कमबैक कर सकते हैं और इसीलिए उनके कैप्टन ने उनके हाथों में गेंद सौंपी है। उनके सामने है फिर से एक बार विध्वंसक कमलाकर दादले, दुर्गेश और ये कमलाकर दादले का बैटल, युद्ध, रणसंग्राम, क्रिकेट के बैट और बॉल का युद्ध हमें देखने में बहुत ही मजेदार नजर आएगा। अगली गेंद पटकी हुई गेंद थी, उसे खेल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, तकरीबन लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रेवल हो रही है और देखते देखते आखिरकार गेंद सीमा रेखा को लांघती हुई 4 रनों के लिए और फील्डर ने पुरजोर कोशिश की है उस गेंद को फील्ड करने की, अपने आप को झोंक दिया था। यह अच्छा हुआ कि उन्हें कोई चोट नहीं आई। थोड़ा संभल कर वहां पे फील्डिंग करें क्योंकि हम देख सकते हैं वहां पे थोड़ा सा आउटफील्ड भी खराब है, मगर कमलाकर दादले यहां पे सर चढ़कर बोल रहे हैं। कमलाकर दादले यहां पे बारिश की तरह बरस रहे हैं, सूरज की तरह आग यहां पे बिखेरते हुए। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, पहला मन बना लिया था, उस गेंद का पीछा किया था, मगर अचानक उन्होंने अपने इरादों को बदल दिया और गेंद को छोड़ दिया, वेल लेप किया और अंदाजा सही निकलता हुआ अंपायर लोबो ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 24 रन। दुर्गेश राइट आर्म राउंड विकेट। पटकी हुई गेंद बिल्कुल नहीं कर सकते क्योंकि कमलाकर दादले आपके सामने है। कमलाकर दादले ने हालांकि फील्डर को देख लिया था, मगर फिर भी उसके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर पहुंचाई। फिर से एक बार 6 रनों के लिए। कमाल का छक्का, कमाल की बैटिंग, लाजवाब किसे कहते हैं तो इसी को कहते हैं शायद, क्योंकि ये 4 छक्के 1 चौके के सहायता से अपनी पारी को सजाया है, इस अपनी टीम को संभाला है, मजबूत स्थिति में लाकर खड़ा किया है। फिर से एक बार कमलाकर दादले ने और देखा ना ताओ और गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4-6 रन। आहा, करे तो क्या करे इसी विवंचना में। आश्चर्यचकित करने वाली यहां पे बल्लेबाजी, क्लास बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, करे तो क्या करे यही सोच में डूबे हुए हैं गेंदबाज, क्योंकि इस ओवर में देखिए तकरीबन 2 छक्के 1 चौका हमें देखने को मिला 3 गेंदों में। रनों की संख्या हो चुकी है 36 रन। दूसरे ओवर की मात्र 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें अभी भी आना बाकी। जीतने के लिए 47 रनों की जरूरत। पटकी हुई गेंद, उसे लॉन्ग लेग की दिशा में खेला, खाली क्षेत्र, गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गोली की रफ्तार से 4 रनों के लिए। उनचालीस रन पर कमलाकर दादले खेल रहे हैं और टीम का स्कोर है 40 रन। 1 रन वाइड के रूप में यहां पे मात्र आया था और इसी वजह से ये 40 रन हमें नजर आते हुए, यानी सारे रन हम देख सकते हैं कमलाकर दादले के बल्ले से बरसते हुए। कमलाकर दादले आज सही मायनों में जबरदस्त बरसे हैं। दुर्गेश को कुछ न कुछ यहां पे सोचना होगा, अलग अलग तरह की गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाज को चकमा देना होगा। ये लीजिए
फिर से एक बार बैकपुल पर जाकर पुल किया है, सही नसीहत, सही नतीजा, और फिर से एक बार वही स्ट्रोक नजर आता हुआ, गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन, 46 रन ऑन स्कोर बोर्ड। 1 रन मात्र यहां पे 45 रन पर खेल रहे हैं कमलाकर दादले। इस प्रतियोगिता का आधा शतक लगाने का सुनहरा मौका। आधे शतक के लिए जाने जाते हैं ये बल्लेबाज, जिस तरीके से उस्मान पटेल जाने जाते हैं। जी हां, आखिरकार गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद विकेट कीपर के दस्तानों में, और पहले विकेट का पतन कमलाकर दादले। बैक टू दी पैवेलियन। दो ओवर की समाप्ति हो चुकी है, 46 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब 12 गेंदें बची हैं और जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। कमलाकर दादले आउट होने के बाद नए बल्लेबाज पहली मर्तबा खेलने का मौका मिला है विशाल जैतू। विशाल शरीर यष्टि के विशाल जैतू हम देख सकते हैं मैदान में प्रवेश करते हुए। कमलाकर दादले ने इसके पहले मैच में 27 रनों की पारी खेली थी। इस ओवर में 45 रनों की पारी खेली है। योगेश पेनकर ने जिस तरह से कल बल्लेबाजी की थी, उसी तरह से आज कमलाकर दादले ने बल्लेबाजी की है। पहले मैच में कमलाकर दादले ने 20 रनों का योगदान दिया था। जी हां, हेलीकॉप्टर अपना चलाया है विघ्नेश कटोर ने, और कव कॉर्नर की दिशा में उस गेंद को खेला 4 रनों के लिए, और इस मैच को जीत लिया है शिवांश 11 नौगांव ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए आपके टीम को ढेर सारी शुभकामनाएं। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी पुन्हा एकदा नो डाऊट कमलाकर दादले। 6 षटकार आणि 2 चौकारानिशी 45 धावांचा रतीब ओतणारा, 45 धावा ठोकून काढणारा। हॅलो, या ठिकाणी शीतल तोरणकर मॅडम यांचा सुद्धा आम्ही कोपरावच्या वतीनं सन्मान करत आहोत। मी संग्राम खेऊर यांना विनंती करेन की आपण सौ शीतल तोरणकर मॅडम यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। त्यांच्याबद्दल सांगायचं तर आज जवळजवळ त्यांनी 36 वर्ष शिक्षिका म्हणून सेवा केलेली आहे आणि जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष त्या गट शिक्षणाधिकारी म्हणून श्रीवर्धनमध्ये काम करत होत्या। अशा सन्माननीय शीतलजी तोरणकर मॅडम यांचा कोपरावच्या वतीनं आम्ही यथोचित मान सन्मान करत आहोत। संग्राम खेऊर यांना मी विनंती करेन की आपण शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शीतल मॅडम यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। 36 वर्ष त्यांनी शिक्षिका म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि जवळजवळ 1.5 वर्ष गट शिक्षणाधिकारी म्हणून श्रीवर्धनमध्ये काम केलेलं आहे। त्यानंतर श्रीराम तोडणकर यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होईल। अमजद पलवसकर यांना विनंती करतो की आपण श्रीराम तोडणकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे।